न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शहापुरात UDID वाटपाला दिव्यांगांची तुफान गर्दी, नियोजन कोलमडल्याने हाल, संतापाची लाट। आदिवासी भागातून आलेल्या दिव्यांगांना 4 तास रांगेत उभे राहावे लागले, चक्कर थकव्याने बेहाल। शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आज शासकीय अपंगत्व UDID प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला हजारो दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजेरी लावली। मात्र प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे दिव्यांगांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। शहापूर तालुका हा आदिवासी व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो। आज सकाळी 9 वाजल्यापासूनच UDID व अपंगत्वाचे विविध दाखले मिळवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची प्रचंड गर्दी उसळली होती। दुर्गम भागातून आलेले वृद्ध, महिला व दिव्यांग व्यक्ती दुपारी 1 वाजेपर्यंत रांगेत उभे होते। ऊन, वाऱ्याचा मारा, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था नाही। परिणामी अनेकांना चक्कर येणे, थकवा येणे व धक्काबुक्कीला सामोरे जावे लागले। नियोजन शून्य असल्याने संतप्त दिव्यांगांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। आम्ही पहाटे घरून निघालो, चालत येऊ शकत नाही, तरी 4 तास रांगेत उभे राहिलो। किमान टोकन पद्धत किंवा बसण्याची सोय करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया एका दिव्यांग लाभार्थ्याने दिली। शहापूरसारख्या आदिवासी तालुक्यातील दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबवावी व पुढील वेळी UDID वाटपाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी दिव्यांग बांधवांकडून करण्यात आली आहे। इंडिया न्यूज 28 साठी शहापूर तालुका प्रतिनिधी उत्तम बांगर यांचा रिपोर्ट।